महाराष्ट्रातील सर्व अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं CSTA लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून मी तुमचं स्वागत करतो। तर आजचं हे सेशन तुम्हाला थंबनेलवरती तुम्ही वाचलेलंच आहे आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की आता काय बोलणार आहे मी। तर आपल्याला बोलायचं आहे टेस्टविषयी, तेही फुल टेस्ट आणि तेही फ्रीची टेस्ट। तर यापूर्वी पण आपण टेस्ट घेतलेल्या ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की आपल्या ॲपवरती हाय व्होल्टेज टेस्ट अवेलेबल आहे, फुल लेंथ टेस्ट। आता ही नेमकी कोणासाठी? जे विद्यार्थी महापारेषण किंवा महावितरण या दोनपैकी एक एक्झाम किंवा दोन्ही एक्झामची ज्यांची तयारी चाललेली आहे आणि तेही विद्युत सहाय्यक या पदाकरता, मग त्या पदाकरता अभ्यास चाललेला आहे। मग कसं आहे की मी नेहमी तुम्हाला सांगत असतो, तुम्ही जर माझ्याशी जोडलेले असणार तर बघा, जगामध्ये अशी कोणतीच मशीन नाही आहे, अशी कोणतीच वस्तू नाही, असं कोणीच नाही आहे की जे तुमच्या अभ्यासाला परताडू शकणार किंवा अभ्यास किती झाला आहे त्याची पातळी तुम्हाला सांगू शकणार। तर फक्त एक आणि एकच आपल्याकडे ऑप्शन आहे, तो म्हणजे टेस्ट। म्हणजे टेस्ट दिली की काय होईल, तुम्हाला समजणार की नेमकं तुमचा अभ्यास किती झाला। याच्यात खोटं बोलायचं नाही। म्हणजे असं समजा की टेस्ट म्हणजे तुमच्या अभ्यासाचा तो आरसा आहे, तुमच्या अभ्यासाचा काय आरसा, कारण की ते तुमच्याशी खोटे नाही बोलणार। म्हणजे तुम्हाला बघा, प्रत्येक विद्यार्थ्याला कसं वाटतं की नाही माझा अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे, ठीक आहे, पण तुमचा अभ्यास झाला आहे तुम्हाला जरी वाटत असलं पण तो खरा उतरत आहे का ते कुठनं माहीत होऊ शकते, ते फक्त टेस्टमधनंच माहीत होऊ शकते। तर त्याच्यासाठीच आपण काय घेतो, टेस्ट घेतो आणि डेलीची पण एक फ्री क्विज असते आपली, ते तुम्हाला माहिती आहे। पण ही स्पेशल हाय व्होल्टेज टेस्ट आहे, तेही फुल लेंथ, ज्याच्यामध्ये आपले पूर्ण प्रश्न जे म्हणजे ॲक्च्युअल फायनल एक्झाम आहे त्याच पॅटर्नवरती, त्याच आधारावरती, त्याच IBPS पॅटर्नवरती। तर आता आपण काय करणार आहे, फ्रीमध्ये घेणार। आता याच्यापूर्वी पण टेस्ट झाले आहे तुम्हाला माहीत आहे, आता फ्री कुठनं आला सर? तर काय झालं की आपण याच्यापूर्वी पण एक टेस्ट घेतली आहे। तर आपला एक विद्यार्थी आहे सोहेल पठाण, तुम्ही बऱ्यापैकी नाव सर्वांनी ऐकलेलं आहे, ठीक आहे, म्हणजे जे तुम्ही माझ्याशी जोडलेलं आहे ते सर्वांनी, कारण की नेहमी प्रत्येकाचे नाव तुम्हाला एकामेकाला माहीतच आहे। तर त्यांनी मला एक सजेशन दिलं ॲक्च्युअल। आता सजेशन नेमकं काय होतं? सजेशन असं होतं की सर आपण जे टेस्ट घेत आहे, आपण जी टेस्ट घेतली फुल लेंथ, तर ती काय होत आहे की लिमिटेड विद्यार्थीच अटेंड करू शकत आहे, कारण की प्रत्येकानेच टेस्ट जॉईन केली अशातला भाग नाही आहे आणि प्रत्येकजण टेस्ट जॉईन करू शकतो अशातलाही भाग नाही आहे, ठीक आहे। आता ते इच्छुक आहे, इच्छुक विद्यार्थी जोडलेले आहे आणि ते जोडतील पण। तर आता मग त्याचं असं सजेशन होतं मला की सर एक तरी टेस्ट आपण फ्री घ्यायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी तो टेस्ट देऊ शकला पाहिजे, जेणेकरून आपल्याला समजणार की नेमकं कोणाची पातळी कुठपर्यंत गेलेली आहे, म्हणजे आपल्याला महाराष्ट्र लेवलवरती समजणार, कारण की फ्री आहे ना। तर मग आता तुम्हाला मग याच्यामध्ये तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय राहील की आता तुम्ही अभ्यास करताय, तुमच्यासोबत तुमचे मित्र पण अभ्यास करताय। आता तुमचे मित्रच म्हणजे तुमचे काय झाले, कॉम्पिटिटर झाले। तर तुम्हाला काय करायचं आहे की त्या मित्राला सांगायचं आहे की अरे बाबा आता नेमकी टेस्ट, आजचं सेशन कशासाठी आहे की नेमकी टेस्ट कधी आहे, किती वाजता आहे, सर्व या गोष्टीचं इंट्रोडक्शनसाठी। म्हणून हा व्हिडिओ काय करायचा, शेअर करून द्यायचा कोणाला, जे आपले कॉम्पिटिटर विद्यार्थी आहे की जे तुम्हाला जे वाटते की नाही हा माझी जागा घेऊ शकते किंवा मला बायपास करून कट करून तो सामोर जाऊ शकते बा, तर अशा विद्यार्थ्यांना ते आपले कॉम्पिटिटर आहे। आणि आपला प्रयत्न काय असला पाहिजे, दुश्मन नाही आहे, कॉम्पिटिटर म्हणजे दुश्मन नाही होत, लक्षात घ्या। कॉम्पिटिटर म्हणजे आपल्या स्पर्धेतलाच भाग आहे। तर त्या स्पर्धेमध्ये आपल्याला आपले जे कॉम्पिटिटर आहेत त्यांच्या सामोर जाण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे, पण असं भाकीत करून चालणार नाही की नाही त्यांच्यापेक्षा मी हुशार आहोत। जर आपण असं केलं की त्यांच्यापेक्षा आपण हुशार आहोत तर आपली हुशारकी काय होऊ शकते, आपल्या अंगावर येऊ शकते। तर मग काय करायचं, त्यांना म्हणायचं की चाल रे बाबा तू पण टेस्ट देऊन बघ आणि मी पण टेस्ट देऊन बघतो, तर बघू आपण आपल्याला किती कोणाला मार्क्स आहे। फक्त याच्यामध्ये काय अट सर्वात महत्त्वाची काय की याच्यामध्ये प्रामाणिकपणे टेस्ट द्यायची। कशी द्यायची? प्रामाणिकपणे। आता प्रामाणिकपणे टेस्ट कशासाठी? बघा, टेस्ट देताना तुम्ही मला दाखवायसाठी टेस्ट नका देऊ किंवा मी सर एवढे मार्क्स घेतले मग सर मला आता एकदम मोठं गिफ्ट देतील, अशातला काहीच होणार नाही। म्हणजे तुम्ही खूप मार्क घेतले चोरी करून, म्हणजे चिटिंग करून समजा, ठीक आहे, तर तुम्हाला काही जॉब लागणार नाही। आपलं तुम्ही स्वतःशी कसे असले पाहिजे, प्रामाणिक असले पाहिजे। टेस्ट तुमच्या मित्रासाठी पण नाही सोडवायचे, स्वतःची टेस्ट, स्वतःचे मार्क स्वतःसाठीच विचार करायचा की नाही आपली पातळी कुठपर्यंत आहे। तर त्याच्यासाठीच आपण काय घेत आहे, टेस्ट घेत आहे। त्याच्यासाठीच आपण काय घेत आहे, टेस्ट घेत आहे। त्याच टेस्टचं आज आपण इथे इंट्रोडक्शन करणार आणि तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे। मग गोष्ट पटली तुम्हाला काय करायचं, शेअर करायचं आहे। आपल्या जवळजवळ जे अभ्यास करणारे विद्यार्थी जे तिथं चौकात बसलेले आहेत त्यांचा आपल्याला काही करायचं नाही। जे खरंच अभ्यास करत आहे आणि जे आपले कॉम्पिटिटर आहेत त्यांना शेअर करा, ठीक आहे, आणि त्यांना सांगा की नाही रे बाबा एक टेस्ट फ्री आहे, तर तुम्ही याच्यातली टेस्ट देऊ शकता। बाकी काही खर्चाचा विषय नाही, काहीच नाही। ॲप फक्त डाउनलोड करायची आहे, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेली आहे।
किंवा प्ले स्टोअरवरनं पण तुम्ही काय करू शकता, डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर मी पूर्ण डिटेल सांगतो याच्यामध्ये की नेमकं कशी आहे, कधी आहे, कुठे आहे, सर्व माहिती तुम्हाला सांगून देतो. तर आता टेस्ट झाल्यानंतर आठवणीने काय करायचं, झाल्याबरोबर व्ह्यू सोल्युशन बघून घ्यायचं किंवा व्ह्यू ॲनालिटिक्स बघून घ्यायचं. तुम्हाला पूर्ण प्रश्न रिव्ह्यू करता येतील टेस्ट झाल्याबरोबर. आणि जॉईन केल्यानंतर कसं आहे, कधी पण करता येते. पण जर जॉईन नाही केली तर फक्त फ्रीमध्ये आहे ना, तर फ्रीमध्ये झाल्याबरोबरच काय करायचं बघून घ्यायचं. ठीक आहे. मी आता समोर चालतो. प्रश्न तुम्हाला पटला की आठवणीने काय करा, शेअर करून द्या आपल्या कॉम्प्युटर विद्यार्थ्यांकडे. ठीक आहे. टेस्ट 100% कशा फ्री आहे. आता काय करायचं, टेस्ट द्यायसाठी काय करायचं की ॲप डाउनलोड करायची. CST लॉन्चपॅड ॲपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेली आहे. मग आता ॲप डाउनलोड केल्यावर लॉग इन पण झाले, तुम्ही आतमध्ये आले, स्टोअरमध्ये जायचं. स्टोअरमध्ये गेलं की तिथं शोधायचं हाय व्होल्टेज टेस्ट सिरीज किंवा हाय व्होल्टेज टेस्ट शोधायचं. महापारेषण महावितरणसाठी स्पेशल आपण टेस्ट डिझाईन केलेली आहे आणि तेही IBPS पॅटर्नवरती फुल टेस्ट आहे. ठीक आहे. तर आता मग शोधायची स्टोअरमध्ये. फ्रीवाल्यांसाठी सांगता बघा, तुम्ही जॉईन केली असेल तरी छान, जॉईन नाही केली असेल तरी छान, सर्वांसाठी काय फ्री आहे, म्हणजे फ्री आहे 100% एक टेस्ट. मग तिथे काय करायचं, त्याच्यामध्ये गेले की तुम्ही ओव्हरव्ह्यू या पेजवरती राहाल. तर तुम्हाला काय करायचं, या कंटेंट नावाचा जो पेज आहे, या कंटेंट नावाच्या पेजवरती क्लिक करायचं. कुठे करायचं, कंटेंट नावाच्या पेजवरती क्लिक. जसे तुम्ही कंटेंटवरती क्लिक केलं की नवीन बाजूचा पेज ओपन होईल किंवा तुम्ही स्वाईप पण करू शकता. तर मग काय करायचं, त्याच्यामध्ये सर्वात पहिले तुम्ही बघायचं, सर्वात पहिली टेस्ट राहील तिथे फ्री फुल टेस्ट 150 मार्क्स. 150 म्हणजे 150, जे फायनल आपली टेस्ट असते. तर जे लिहिलं आहे, आता बघा, आता आज मी ज्या तारखेला सांगणार आहे टेस्ट, त्या तारखेलाच तारखेच्या पहिले असाल किंवा तारखेलाच तुम्हाला टेस्ट द्यायची असं नाही. आता काही विद्यार्थी लेट व्हिडिओ बघतील, 2 महिन्यांनी बघतील, कोणी 4 महिन्यांनी बघतील. ठीक आहे. जर परीक्षा व्हायची आहे तर ती टेस्ट तुम्हाला तशीच हाय व्होल्टेज टेस्टमध्ये तुम्हाला वरतीच दिसणार फ्रीमध्ये की फ्री फुल लेंथ टेस्ट 150 मार्क्स असं लिहिलं. त्या टेस्टमध्ये जायचं आणि टेस्टचा नियम माहिती आहे का काय, की प्रामाणिकपणे टेस्ट द्यायची आहे. ना फोन कॉल रिसीव्ह करायचा, ना मधामध्ये बंद करायचं. टेस्ट म्हणजे आपली टेस्ट असते प्रामाणिकपणे. एकदा सुरू झाली आणि एकदा का बंद केली तुम्ही तर गेली समजायची टेस्ट, म्हणजे तुम्ही सबमिट झाले. कारण फायनल पेपरमध्ये तुम्हाला काय फोन उचलू देणार आहे का, नाही. मग इथं पण तसं होणार नाही आहे. फायनल बिलकुल पेपर आहे आपला. पॅटर्न कसा राहील तेही तुम्हाला सांगून देतो. यापूर्वी पण मी सांगितलेलं आहे, सर्व डिटेल आपलं झालेलं आहे. जे प्रोफेशनल नॉलेज आहे, इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन दोघांसाठी पण कंबाईन, त्याचे 50 प्रश्न 110 मार्क. रिझनिंगचे 40 प्रश्न 20 मार्क, म्हणजे तो अर्ध्या मार्काचा एक असतो. हा 2.2चा असतो टेक्निकल. ठीक आहे. तुम्हाला डिटेल सर्व माहिती आहे जवळजवळ. आणि मॅथमॅटिक्स क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 20 प्रश्न 10 मार्क आणि मराठीचे 20 प्रश्न 10 मार्क. असे एकूण तुम्हाला 130 क्वेश्चन राहतील 150 मार्क्ससाठी. वेळ आहे तुमच्याकडे 120 मिनिट आणि त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग राहील. ते ऑटोमॅटिकच राहील सर्व. आणि टेक्निकलसाठी वेगळी निगेटिव्ह असते, नॉन टेक्निकलसाठी वेगळी असते, कारण त्यांचा वेटेजनुसार ती निगेटिव्ह मार्किंग ठरवली जाते. ठीक आहे. तर हे काय होतं, परीक्षेचं पॅटर्न नेमकं कसं असणार. आता नेमकी टेस्ट कधी आहे, टेस्ट कधी आहे, एकदम छान दिवस मी सिलेक्ट केला आहे. सुट्टी आहे सर्वांना ॲक्च्युअल. एकदम शुभ दिवस आहे आणि छान दिवस आहे बुद्ध पौर्णिमेचा. कोणता दिवस आहे, बुद्ध पौर्णिमेचा. एकदम शुभ दिवस आहे. तर शुभ दिवशीच काय ठेवली आपण, टेस्ट ठेवली. मग टेस्ट कधी, तर आपली पौर्णिमा खतम होत आहे 7:22. तर जवळपास आपण काय करू, सायंकाळी 7 PM नंतर तुम्हाला काय होईल, तुमच्या टेस्टमध्ये तुम्हाला इथे फुल लेंथ टेस्ट दिसणार तुम्हाला. कधी कोणत्या तारखेला, 23 मेची गोष्ट चालू आहे. कोणती चालू आहे, 23 मे बुद्ध पौर्णिमेची गोष्ट. तेही सायंकाळी 7 वाजता. मग तुम्ही म्हणाल सर मग 8, 9, 10, 11 वाजता किती देऊ शकतो, कधी 7च्या नंतर तुम्ही कधी द्या. फक्त प्रयत्न करा की त्याच रात्री तुम्हाला देता आलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून काय होईल की आपण जमलं तर मग ॲनालिसिस केलं, काय केलं, तुम्हाला लक्षात येईल की नाही माझी रँक किती आहे. मग कसं एकामेका विद्यार्थ्यांना जर प्रश्न वगैरे माहीत झाले तर मग त्या मजा नाही येणार तुम्हाला त्या टेस्ट. ठीक आहे. म्हणून काय करायचं, बरोबर 23 तारखेलाच बुद्ध पौर्णिमेलाच सायंकाळी 7 वाजता, 7, 8, 9 वाजता एकदम छान तयारीत बसायचं. 2 तास सांगायचं, कोणाला डिस्टर्ब करू नका आणि छानपैकी काय करायचं, एकदम टेस्ट द्यायची. ठीक आहे. आणि तुम्हाला नेहमी सांगत असतो मी फक्त तुमच्यासाठी काय करू शकतो, तुम्हाला लढायचं कसं ते सांगू शकतो. तुमचा अभ्यास कसा करायचा ते सांगू शकतो. अभ्यास करून देऊ शकत नाही. तुम्हाला जॉब कसा मिळवायचा ते सांगू शकतो, पण जॉब देऊ शकत नाही. बरोबर आहे. म्हणजे सरळ याचा तात्पर्य का, की तुमची लढाई तुम्हालाच लढायची आहे आणि तुमच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही जगामध्ये. एवढं लक्षात ठेवायचं. मग तुमचे आईवडील असो, तुमचे मित्रमैत्रिणी असो किंवा कोणीही असो, साक्षात भगवंत जरी आले तरी तुम्हाला वाचवू शकणार नाही. पण कारण की स्वतःची लढाई तुम्हाला स्वतःच लढायची आहे, एवढं लक्षात ठेवा. तर स्वतःचा अभ्यास स्वतःच करायचा आहे, स्वतःचं कष्ट स्वतःच करायचं आहे. दुसऱ्याला दोष देऊन काहीच होणार नाही आहे. ठीक आहे. आणि एकदा का वेळ गेली तर मग तुम्ही कितीही पैसे खर्च करा आणि कोणी आलं तरी तुमची वेळ तुम्हाला वापस देऊ शकणार नाही. ठीक आहे. तर जे वेळ दिलेली आहे त्या वेळेचं सोनं करणं काय तुमचं काम आहे. ठीक आहे. तर हे माझ्याकडनं
माझा एक प्रयत्न होता प्रामाणिक की सर्व विद्यार्थ्यांनी फुल टेस्ट फ्रीमध्ये दिली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तुमची पातळी समजली पाहिजे की खरंच माझा किती पट अभ्यास झाला आहे आणि महाराष्ट्रामध्ये मी कोणत्या लेवलला आहे, कोणत्या नंबरवरती माझं पोहोचलेलं आहे. ठीक आहे, तर इथे या सेशनला काय करतो मी थांबवतो आणि ब्रेक घेतो. पुन्हा जर काही राहिलं तर चॅनलवरती काय करायचं, जोडून राहायचं आणि चॅनलला काय करायचं, सबस्क्राईब करायचं. ठीक आहे, इथे ब्रेक घेतो. धन्यवाद.